अनैतिक संबंधातून विट्यात एका युवकाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। साई गजानन सदावर्ते असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। सदरची घटना ही साळशिंगे रस्त्यालगत ITI कॉलेज समोर घडली आहे। घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर हा खून अनैतिक संबंधातून केल्याचं निष्पन्न झालं। मिरजेतील अमीर नजीर फौजदार, रौनक सूरज राजपूत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले। साई सदावर्ते हे विटा ते साळशिंगे रस्त्यालगतच्या ITI कॉलेज परिसरात राहतात। आज रात्री सदावर्ते हे रस्त्याने चालत जात असताना मागून 2 दुचाकीवरून बुरखाधारी व्यक्ती आले। त्यातील एकाने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर जोरदार वार केला आणि पळून गेले। 3 ते 4 हल्लेखोर असावेत। त्यांनी चेहऱ्यावर आणि डोक्यावर रुमालासारखं फडकं बांधलं होतं। मृत साई सदावर्ते यांच्या मानेवर पाठीमागून कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आला। दरम्यान या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साई सदावर्ते यांना येथील खासगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी नेण्यात आलं, परंतु 2 तासानंतर मानेवरची जखम खोलवर गेली असल्यामुळे अतिरिक्त रक्तस्राव झाला। परिणामी उपचार सुरू असताना मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं असं पोलिसांनी सांगितलं। तसेच हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची माहिती विटा पोलिसांनी दिली। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना अटक करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले।